तर मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं. मी वेसावकर या आमच्या यूट्यूब चॅनलवर. मला माहीत आहे आम्ही खूप दिवसापासून महिन्यापासून इनॅक्टिव्ह आहोत. काय करणार, शेवटी आम्हाला आमच्या कामावर पण लक्ष द्यायला लागतो. तर जेव्हा पण आम्हाला टाईम भेटतो तेव्हा आम्ही व्हिडिओ काढत असतो. त्याचं निमित्त असं आहे की मी आता माझ्या मित्रांबरोबर चाललो आहे रायगड फोर्टवर ट्रेक करायला महाराजांच्या जवळ. बॅग पॅक झालेला आहे. ह्याच्यात भाऊजीची जिमची बॅग आहे, याच्यात मी शूज भरलेत. ही माझी 2 दिवसाची बॅगचे कपडे भरलेत. आणि ह्याच्यात आम्ही खायला घेतलं आहे मधीत रोड ट्रिपच्या मध्ये खायला. बघू शकता थोडाफार आहे ते. मी निघतो, चालता चालता बोलूया आपण, कारण ते माझे मित्र वाट बघते स्टेशनवरती, गोरेगाव स्टेशनवरती. तर आता मी निघतोय, नाही तर ते मला मारतील. तर मला रिक्षा भेटलेली आहे आता आणि मी पटकन जातोय. कारण मी अशी रोड ट्रिप करत असतो वर्षातून, म्हणजे 1-2दा तरी करतच असतो. खूप मजा येते. आमचा पहिली जी रोड ट्रिप होती ना, ती आम्ही हरिहरेश्वरला गेलेलो. जाम मजा आलेली खूप, आणि एकदम मस्त ते झालं. पण त्याचा तेव्हा म्हणजे व्लॉगचा मला एवढा हे नव्हता, तर आमचं चॅनलवर पण नाही टाकलेली ती. म्हणजे अशीच गेलेलो एक ट्रिप साधीमध्ये. आता बघू ही ट्रिप कशी होईल आपली. माहीत आहे भाऊजी पहिले गेलेले, वर्षा दिदी भाऊजी पहिले जाऊन आले रायगडवर, पण मी कधीच रायगडवर गेलो नाही. आणि हा मला फर्स्ट एक्सपिरियन्स असणार आहे रायगडचा. तरी आमच्या एक मित्रांनी दगा केला आहे. एक मित्र साला बोलून येणार करून, आणि एंड मुमेंटवर त्यांनी प्लॅन कॅन्सल केला आहे. आणि ग्रुपमध्ये एक ना एक कोणतरी असतोच जो असा असतो की एंड मुमेंटवर प्लॅन कॅन्सल करेल. त्याला आम्ही खूप शिव्या घातल्यात. तो आता नेक्स्ट टाइम बोलतोय की नेक्स्ट टाइम आहे, पण आम्ही नेक्स्ट टाइम त्याला बोलवणार पण नाही. एवढं आम्ही फ्रस्ट्रेट झालो आहोत. फायनली मी गोरेगाव स्टेशनवरती पोचलेलो आहे आणि मी आता ईस्ट साईडला चाललो आहे. आणि ईस्ट साईडचे इथे एक मॅकडोनल्ड आहे, तिथे मी वाट बघणार आहे त्यांची. तर मजा तर खूप येते. मित्रांसोबत तुम्ही पण एन्जॉय केला असणार, कॉलेज लाईफ वगैरे सगळी ती परत आठवणी जगायला आपण त्यांच्याशी भेटतो, गप्पा मारतो, ट्रिप प्लॅन करतो. तर आपल्या आयुष्यात करायला पाहिजे हे सगळं, कारण लाईफ खूप मोठी आणि स्ट्रगलफुल आहे, फ्रस्ट्रेटेड आहे. याच्यासाठी आपल्याला थोडा टाईम काढायला लागते स्वतःसाठी. तर मी बोललो टाईम काढावा लागतो. जसे तुम्ही फ्रेंडसोबत भेटता वगैरे गप्पा गोष्टी, पुन्हा ती परत आठवणी जगता कॉलेज लाईफची, तर एकदम म्हणजे लाईफ जगायला पण आपल्याला खूप स्ट्रेंथ भेटते, मजा येते की हां मी असं केलेलं, कॉलेज लाईफमध्ये तसं केलेलं, खूप मजा केलेली, हे केलेलं ते केलेलं. तर ती एक वेगळीच मजा असते कॉलेज लाईफची. पण आपण ग्रॅज्युएशन नंतर असं होतं की आपण भेटतच नाही कोणाला. माझ्या मते तरी आपण थोडा वेळ तरी आपल्याला काढायला पाहिजे तेच बॉन्डिंग परत अनुभवायला, ते परत मजा मस्ती करायला थोडा टाईम प्लीज काढा, असं मला वाटते. आणि जसं मला वाटलं तसं झालेलं आहे. हे लोक अर्धा तास लेट झाले आहेत. हा बघू शकता तुम्ही, हा जो गाडी चालवतो तो वल्लभ, त्याच्या बाजूला बसलाय शांतनू, आणि पाठी बसलाय आमचा काटेकर म्हणजे पिटलेकर, आदित्य काटेकर. खूप मजा येणार आहे. आणि आम्ही लास्ट टाइम पण खूप अशी मजा केलेली, खूप मजा येते. मी तुम्हाला सर्व ट्रिप माझी दाखवणार आहे कशी मजा करतो आम्ही. सो आम्ही जर्नी स्टार्ट केली. मी आणि माझे 3 मित्र, आम्ही चौघे चाललोय रायगड फोर्टवर. तर आमची जर्नी रात्रीच सुरू झाली आहे. बघू शकता तुम्ही, पूर्ण आरे कॉलनीचं जंगल आहे बाजूला सर्व, आणि एक्साइटमेंटमध्ये आम्ही पूर्ण खुश आहोत. तर पुढे स्टे ट्यून राहा तुम्ही, पुढे बघा आमची मजा, आम्ही कसे मजा वगैरे करतो ते. स्टे ट्यून. सरकार के लिए बोलेंगे मोदी जी. क्या बोले हम इनके बारे में? सरकार के लिए मेरा 2 शब्द नहीं, इतना गंदा काम किया का. भेंडी 2 दिवसासाठी चाललाय आणि एवढी महिनाभराची बॅग घेऊन टाकलाय. शांतनू वेगळाच आयटम आहे रे तू. यूट्यूब पे जा रहे ट्रिप पे. पीछे में पब्लिक भी हंसी रहेगी, गाड़ी निकालता नहीं है. मेरे को कुछ समझा नहीं रहे भैया. क्या रे, तेरे को समझता नहीं? डिक्की ओपन करके जा रहे, कार चला रहे अपन. इसकी माँ भूल गए हम डिक्की को.
तर रात्रीचे 3 वाजलेत आणि आम्ही आता इथे भूक लागली आहे तर बसलोय जरा चायनीज कॉर्नर वरती. वल्लभ लाज वाटते, वल्लभला जरा लाज वाटते, झोप आली बिचारायला. गाडीचा तोच चालवणार आता. ए बस ना भावा, किधर है काटेकर? तो कहाँ है ना, दिखेगा फ्लैश, फ्लैश मारा है भाई, दिखेगा. स्मार्ट दिख रहा है, स्मार्ट दिख रहा तेरे मोबाईल. सारे मित्रांनो आता इथे थंडी लागते आम्हाला, तर थंडी लागता लागता आम्ही मस्तपैकी गरम गरम खातोय चायनीज. तर खूप मजा येते, खरं सांगू नाही शकत, खूप मजा येते. सर्व एन्जॉय करत आहोत. आणि आता आम्ही इथून स्ट्रेट जाणार आहोत, डायरेक्ट रायगडला जाऊ आणि मग तिथून रायगड पुन्हा फोर्ट चढूया आणि त्याच्यानंतर मग शांतनूच्या गावात जाऊ. गाईस सकाळचे 6:30 वाजले. तू चाय नाही पिते ना? आणि अजून आम्ही इंदापूर मध्ये जाऊ. उछळा गेलाय रोड कसे होते वल्लभ? होय, रोड कसे होते? हा चुत्यासारखे. मी विनंती करतो महानगरपालिकेला, महानगरपालिका नाही काय, महानगरपालिका मुंबई बाहेर इधर किधर बीएमसी आई तेरी. डाल देना वाटा ना, हमको क्या आता काय नाही. अरे 6:30 वाजलेत आणि रोड एवढे खराब ना भाई, काय बोलू. आमची गाडी दोन बघा, आम्ही आता चहा पितोय मस्तपैकी इथे. आता आम्ही थोडी चहा पिऊन आम्ही परत निघणार आहोत. झोप तर खूप आली. आता वल्लभ गाडी चालवतोय तर त्याला सवय आहे चालवायची. मी झोपलो, एक झपकी घेतली, पण रोड एवढे खराब. आमची 2दा गाडी आपटली खड्ड्यात, 2 काय 3 खूप वेळा आपटली. एवढे खराब रोड आहेत. प्लीज गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र प्लीज हेल्प अस. रात्री 12 वाजता निघून तरी अजून आम्ही पोहोचलो नाही. लगभग 6 तास झाले, 6-7 तास झाले तरी आम्ही पोहोचलो नाही, कारण रस्ता खूप खराब होता. आणि आता आम्ही चाललोय. सकाळ पहाट झाली आहे, तुम्ही बघू शकता. भाई आदित्य, कितने बजे? 6 बजे अपन पहुंचने वाले थे फोर्ट पे. क्या हो गया सीन ये? 5 बजे लौड़े. हाँ 5 बजे ट्रैक चालू करने वाले थे. गोरा क्यों दिखेगा? गोरा ही में गोरा ही दिखेगा. गोरा तो फैन फॉलोइंग अभी बढ़ जाएगी हम लोग के. सो आजा डायरेक्ट 1 मिलियन सब्सक्राइबर पहुंच जाएगी अभी. देखो इसकी शक्ल देख ली ना अभी, यही हो लोगों ने. फ्लेक्स कर वल्लभ, मसल दिखा. पेट्रोल हमारा है. ये भी ब्लॉग में गया वो. गाड़ी पानी पी रही. कौन है? ये बताओ नाम सजेस्ट करो. क्या रखेंगे वल्लभ, आदित्य क्या रखेंगे? गाड़ी का नाम क्या रखेंगे? डुगडुगी. सो गाईस, प्रत्येक एक ट्रीपमध्ये असा एक क्षण येतो जिथे आपल्याला वाटते की आपली हे पाहिल्यावर आपली एक ट्रीप संपूर्णपणे संपन्न झाली आहे. तर असाच एक सीन आम्हाला भेटला. आम्हाला एक सनराईज भेटला आहे. बघू शकता तुम्ही, आजूबाजूला पूर्णपणे जंगल आहे, मध्ये हायवे, आणि हा आम्हाला एक सुंदर असा सनराईज भेटला आहे. खूप मजा आली. हे पाहिल्यावर आमचे मन एकदम तृप्त झाले, बोलतो ना. आणि सकाळी गाडीमध्ये देवाची गाणी होती. खूप मजा आली हे क्षण पाहताना आणि एक्सपिरियन्स करताना. खूप मजा आली गाईस.
फायनली गाईज आता आम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी पोचलेलो आहोत, जिजाऊंच्या समाधीजवळ. तर आम्ही पहिला जिजाऊंची समाधी बघू आणि मग आम्ही गड चढायला सुरुवात करू. तर तुम्हाला हा व्लॉग जर आवडला असेल तर स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट पार्ट आणि प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब.